नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? तर आज आपण पुरणपोळी करणार आहोत. पुरणपोळीची पूर्ण थाळी जी असते ती करणार आहोत आणि अगदी पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी कशी केली जाते ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. टम्म अशी फुगलेली पुरणपोळी, मऊ लुसलुशीत आणि पुरण देखील शेवटपर्यंत गेलेलं. तुम्ही कितीही पातळ जरी पोळी लाटली आणि कितीही पुरण जरी भरलं तरी पुरणपोळी अजिबात फुटणार नाही. लालबुंद एकदम तरीदार झणझणीत अशी कटाची आमटी. तर व्यवस्थित नियोजनबद्ध आणि स्टेप बाय स्टेप सगळा स्वयंपाक एका तासाच्या आत कसा करायचा ही सगळी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप साऱ्या टिप्सही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हो, माझ्या प्रत्येक रेसिपीची मी एक गॅरंटी देते तुम्हाला. तुम्ही जर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही रेसिपी केली तर रेसिपी कधीच आणि कुठलीही बिघडणार नाही याची मी गॅरंटी देते. त्यामुळे तुम्ही बिनधास्त अगदी माझ्या रेसिपी ट्राय करत जावा. जर काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत जावा. तर एकदम झणझणीत अशी छान अशी ही आमटी आणि पुरणपोळीची पूर्ण थाळी हा स्वयंपाक आज आपण करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता पटकन सुरुवात करूयात. रेसिपी आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि अगदी स्टेप बाय स्टेप मी हा स्वयंपाक केलेला आहे. म्हणजे मी जसा स्वयंपाक केला तसं व्हिडिओ शूट केलं आणि तसंच एडिट केलेलं आहे आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर अशा पद्धतीने नियोजनबद्ध जर तुम्ही स्वयंपाक केला तरी एका तासाच्या आत तुम्हीही पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक करू शकाल. तर इथं मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे मोठ्या वाटीनं. सगळ्यात अगोदर ही चणा डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि एका कुकरमध्ये मी थोडंसं गरम पाणी केलेलं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये मी ही चणा डाळ भिजत ठेवणार आहे 15 ते 20 मिनटं. दुसऱ्या एका बाउलमध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत 1 वाटी. तेही 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत आणि तेही मी एक 15-20 मिनटं भिजत ठेवणार आहे. तर डाळ पटकन शिजते. मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या आपण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डाळी कुठल्याही शिजवण्याच्या अगोदर त्या स्वच्छ धुवून अगदी 15 ते 20 मिनटं तरी कमीत कमी तुम्ही त्या पाण्यात भिजत ठेवा, म्हणजे त्या पटकन शिजतात. तर अगदी 15 ते 20 मिनटंच मी हे भिजत ठेवलेलं होतं. डाळ आणि तांदूळ छान असं भिजलेलं आहे. तर त्याच कुकरमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं, आणखी गरम पाणी वापरायचं आहे इथं भिजवतानाही आणि नंतर डाळ शिजायला टाकतानाही. तर मला एक अंदाज आला की या कुकरमध्ये डाळ काही शिजणार नाही, कारण त्याची क्वांटिटी जास्त झालेली आहे. म्हणून मी ही डाळ मोठ्या कुकरमध्ये ट्रान्सफर केली. थोडीशी हळद घालायची आहे, पुरणाला छान कलर येतो. थोडंसं तेल घालायचं आहे आणि मोठ्या कुकरमध्ये मी ही डाळ 3 शिट्ट्यापर्यंत मध्यम आचेवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि छोट्या कुकरमध्ये मी हा तांदूळ घातलेला आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे, आणखी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि हे दोन्ही कुकर मी एका वेळेस गॅसवरती लावून दिलेले आहेत. मध्यम आचेवर एक 3 शिट्ट्या होईपर्यंत हे दोन्ही आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे. तर डाळ आणि तांदळाचा कुकर लावल्यानंतर मी इथं एका छोट्या पॅनमध्ये एक मोठा चमचा बडीशोप घेतलेली आहे, थोडीशी सुंठ घेतलेली आहे, जायफळ आणि 2 विलायची घेतलेली आहेत. आता तुम्ही म्हणाल याची पावडर रेडीमेड मिळते किंवा घरातही आपल्याकडे ऑलरेडी तयार केलेली असते, पण एकदा अशी एक फ्रेश पावडर करून पुरणामध्ये टाका. खूप छान असा सुगंध येतो आणि पुरणपोळीची टेस्ट देखील खूप छान लागते. तर हे सगळं मी आता थोडंसं भाजून घेणार आहे आणि त्याची खलबत्त्यामध्ये पावडर करून घेणार आहे. भाजल्यानंतर याची गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर याची मी पावडर करून घेतलेली आहे. अगदी 2 मिनटापेक्षाही कमी वेळ लागतो पावडर तयार करायला. तर हे बघा किती छान अशी याची पावडर तयार झालेली आहे. तर दोन्ही कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहेत आणि कुकर आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत. तर पुरणपोळीसाठी अतिशय आवश्यक घटक म्हणजे कणिक चांगली असणं किंवा चांगली मळणं हे खूप महत्त्वाचं आहे. तरच आपली पुरणपोळी छान होते, मऊ होते, टम फुगते किंवा ती फुटत नाही, पुरण बाहेर निघत नाही. तर माझा असा एक अनुभव आहे की प्रत्येक गव्हाचं पीठ हे वेगवेगळं असतं. त्याच्यामुळं कधीकधी काय होतं,
गव्हाचं पीठही व्यवस्थित नसल्यानंतर त्यातून पुरण बाहेर येतं. मग तुम्ही ते कितीही चांगलं पुरण करा किंवा कितीही चांगली पोळी लाटा, तर अगदी रेशनच्या गव्हाच्या पिठापासून ते प्युअर गव्हापर्यंत तुम्ही कुठलंही पीठ घ्या, जर अशा पद्धतीने तुम्ही कणिक मळली तर तुमची पोळी कधीही फुटणार नाही, अगदी टम्म फुगणार 100%. तर तुम्ही ही अशी कणिक एकदा नक्की मळून बघा. इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, साधारण ते वजनी प्रमाण अर्धा किलो आहे आणि मोठ्या वाटीनं 2 वाट्या घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये पहिले मीठ मिक्स करायचं आहे आणि 1/4 वाटी जे आहे ते आपल्याला मैदा घालायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं, मैद्यामुळे तुम्ही कितीही पोळी पातळ लाटली किंवा कितीही पुरण भरलं तर पुरण अजिबात बाहेर निघत नाही. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 चमचे तेलही मी घातलेलं आहे. ह्या पिठाला चांगलं तेल चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ अतिशय घट्ट होईल तेवढं आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी बिलकुल नाही घालायचं पिठामध्ये कधीच आणि कुठलीही कणिक मळताना. तर इथं मी घट्ट असा एक गोळा मळून घेतलेला आहे आणि तो आपल्याला भिजत ठेवायचा आहे कमीत कमी एक 20 मिनटं. कणिक भिजवायला ठेवलेली आहे. 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि त्याची आपण आता स्लायसेसमध्ये कट करून घेणार आहोत. तर मी इथं हा असा कांदा कापून घेतलेला आहे. तर याच्यामधला अर्धा कांदा मी भजी करण्यासाठी वापरणार आहे आणि अर्धा कांदा हा मी कटाची आमटीसाठी वापरणार आहे, वाटण तयार करण्यासाठी. तर जो कांदा मी भजी करण्यासाठी वापरणार आहे तो आपल्याला सर्वप्रथम व्यवस्थित असं चुरून घ्यायचा आहे, म्हणजे मोकळा करून घ्यायचा आहे. त्याच्या स्लायसेस व्यवस्थित मोकळ्या झाल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने मी ह्या कांदा हा व्यवस्थित मोकळा करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडासा ओवा घालायचा आहे. व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण आता साईडला ठेवून देणार आहोत एक 10 ते 12 मिनिटांसाठी. तर जो कांदा आपण आमटीसाठी वापरणार आहोत तो आता आपल्याला तळून घ्यायचा आहे. इथं मी सोबतच एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, त्याचेही आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये मी इथं तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता आमटीच्या वाटणासाठी आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे, चांगला अगदी क्रिस्पी खरपूस होईपर्यंत. आता हा कांदा तळण्यासाठी 5 ते 7 मिनटाचा टाईम लागतोच, कारण मध्यम आचेवर मी हा कांदा तळत आहे. तोपर्यंत आपण भज्यासाठीचं पीठ मळून घेऊयात. 1 वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ देखील घालू शकता, त्याने ही भजी खूप छान होतात. 2 चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं हे भज्याचं पीठ आपल्याला ठेवायचं आहे. तर हे मी व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून हे 2 ते 3 मिनटासाठी आपण साईडला ठेवून देणार आहोत. तर जोपर्यंत कांदा तळत होता मंद आचेवरती, तोपर्यंत माझं हे पीठ आहे ते भिजवून झालेलं आहे आणि कांदाही छान असा तळून झालेला आहे. तर तो एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे. त्याच कढईमध्ये मी खोबरं घातलेलं आहे. खोबरं ही छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे, तेही काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये. थोडीशी लसूण घातलेली आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घातलेली आहे. तुमच्याकडे आलं असेल तर ते अवश्य घाला, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ते नाही घातलं. आणि हे सगळं छान थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये याची आपल्याला थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये जे तेल गरम होतं त्याच गरम तेलात मी आणखी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी कुरडई आणि पापडी तळून घेणार आहे त्याच गरम तेलामध्ये. तर हे बघा, तेल गरम होतं, अगदी 4 ते 5 मिनटात माझ्या कुरडई आणि पापड्या ह्या सगळ्यात तळून झालेल्या आहेत. आता ही थोडीशी कढई ही पसरट आहे आणि भजी तळण्यासाठी तेल थोडंसं जरा जास्त लागतं, खोलगट कढई पाहिजे, म्हणून मी ह्या कढईतलं तेल जे आहे ते दुसऱ्या लोखंडी कढईत ट्रान्सफर केलं आणि आणखी त्यात थोडंसं तेल घालून भजी तळून घेणार आहे. तर तळण्यासाठी मी कधीच जास्त तेलाचा वापर नाही करत आहे, कारण ते जळालेलं तेल परत दुसऱ्या कुठल्या ह्याच्यासाठी वापरायला नको वाटतं. आणि इथं बघा, पापड काय मस्त फुलला आहे. तर कुरडई पापडी तळून झालेली आहे आणि त्या कढईमध्ये आता मी थोडंसं तेल टाकून लोखंडी कढईमध्ये आपण आता भजी तळून घेणार आहोत. तर ह्या पिठामध्ये मी चिमूटभर एवढा सोडा घातलेला आहे, खायचा सोडा. व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर ही भजी आपण आता तळून घेणार.
आणि तुम्हाला एक सांगू का, पुरणपोळी ही अगदी सगळ्यांचीच फेवरेट आहे. मलाही ती खूप आवडते, पण खाण्यापेक्षा जास्त मला ती करण्यात खूप आवडते, कारण ती होतेच तितकी छान. आणि ते समोरच्या माणसाला खाऊ घातल्यानंतर जे समाधान भेटतं ना, ते काही वेगळंच असतं. तर तुम्हीही अशा पद्धतीने एकदा पुरणपोळी करून बघा, कधीच बिघडणार नाही, याची तर तुम्हाला मी पहिलेच गॅरंटी दिलेली आहे. आणि भजीही मस्त तळून झालेली आहेत, आणि मी ती आता काढून घेत आहे. आणि हो, टेस्टलाही तेवढीच छान झाली आहेत बरं का. तरी तुम्हाला एक भजी मी इथं फोडून दाखवते. छान असा आतून फुगलेला आहे, क्रिस्पीही झालेला आहे. तर कुरडई, पापडी, भजी तयार झालेली आहेत. भाताचा कुकरही थंड झालेला आहे. आमटीचं वाटणही तयार झालेलं आहे. डाळीचा कुकरही थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मऊ अशी डाळ शिजलेली आहे. तर इथं मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये आपण आता ही डाळ गाळून घेणार आहोत. आता इथून पुढच्या स्टेप्स ह्या जास्त महत्त्वाच्या आहेत, कारण कुरडई पापडी तर काही कोणीही तळू शकतं, त्याच्यामध्ये जास्त काही नाही आहे. खाली एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये इथं मी पुरणाची चाळणी ठेवलेली आहे आणि आता आपण ही डाळ जी आहे ती गाळून घेणार आहोत. तर आमच्याकडे याला येळवणी म्हणतात, जे निघालेलं पाणी आहे ते. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. व्यवस्थित असं ह्या डाळीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. डाळीमध्ये पाण्याचा अंश बिलकुल नाही राहिला पाहिजे. आणि ह्या आमटीलाही आमच्याकडे येळवण्याची आमटी म्हणतात, बऱ्याचशा भागात कटाची आमटीही म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात तेही सांगा. तर हे बघा, हे असं पाणी निघालेलं आहे. तर तुम्हाला आमटीची क्वांटिटी जर अगदीच जास्त पाहिजे असेल तर याच्यामधली थोडीशी डाळ तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता, वाटून घालून त्याची पेस्ट मिक्स करू शकता. तर हे येळवणी हे छान असं घट्ट असं निघालेलं आहे. मी डाळीतलं पूर्ण पाणी काढलेलं आहे व्यवस्थित, त्याच्यामुळे मला याच्यामध्ये डाळ मिक्स करायची अजिबात गरज नाही. जे भज्यासाठी तेल घेतलेलं होतं त्यातलंच थोडं तेल मी कमी केलेलं आहे, थोडं जास्त तेल होतं ते. त्याच्यामध्येच आता मी आमटीला फोडणी देणार आहे. जिरी, मोहरी आणि बारीक चिरलेला लसूण एक 10 ते 12 पाकळ्या घातलेल्या आहेत. कढीपत्ता घातलेला आहे, थोडंसं हिंग घातलेलं आहे. छान असं परतायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळदी घातलेली आहे 1/2 टीस्पून आणि 2 मोठे चमचे इथे मी गोडा मसाला घातलेला आहे. तर तिखट तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. छान असं परतायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी जे आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे ते घालणार आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे ते घालून. मिक्सरच्या भांड्यात जे काही वाटण राहिलं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता एक 5 ते 7 मिनटं हे वाटण आपल्याला छान असं परतायचं आहे, जोपर्यंत आमटीचा ह्या वाटणाचा आणि ह्या फोडणीचा सुगंध खूप दूरपर्यंत जात नाही, तोपर्यंत छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण छान असं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी लगेचच मीठही घातलेलं आहे. गॅसची फ्लेम मी इथं कमीच ठेवलेली आहे, आणि कमी गॅसवरती आता ही फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत. तर पाहू शकता अगदी 3 ते 4 मिनटातच ही अशी झालेली आहे आणि आणखी एक 2 ते 3 मिनटं मी ह्या फोडणीला छान असं परतून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आपण जे आपल्याला येळवणी म्हणतात किंवा डाळीचं पाणी जे निघालं होतं ते घालणार आहोत आणि मंद गॅसवरती आणखी 10 ते 15 मिनटं ही आमटी आपण छान अशी उकळून घेणार आहोत. जास्त मसाल्यांचा अजिबात वापर करायचा नाही, धणा मसाला, गरम मसाला काहीही गरज नाही, कारण ह्या आमटीची ओरिजिनल टेस्ट ही फक्त कांदा लसूण घातल्यानेच येते. बाकीची जास्त काही मसाले तुम्हाला घालायची अजिबात गरज नाही. उलट जी ओरिजिनल टेस्ट आहे ती बिघडून जाईल. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये काहीही एक्स्ट्रा मसाले जे आहेत ते घातलेले नाहीत. अशीच आमटी तुम्ही एकदा करून बघा, खूपच छान होते. फक्त कांदा, खोबरं, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण याची पेस्ट करून घालायची, एकदम मस्त. आणि त्यात कांदा हा चुलीवर भाजलेला असेल ना, एकदमच भारी. तर हे डाळीचे पाणी मी त्या फोडणीमध्ये घातलेलं आहे. तर मी आता ह्याची क्वांटिटी बघा तुम्हाला कशी पाहिजे, घट्ट पातळ, त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि ही आता कढई मी मधल्या गॅसवरती ट्रान्सफर करणार आहे आणि मंद अशी आचेवर 10 ते 15 मिनटं ही आमटी छान अशी उकळून घेणार आहे. तर ह्या गॅसवरती आता आपण पुरण तयार करायचं आहे आणि भातही छान असा शिजून झालेला आहे. तशी ही आमटी फार घट्ट अशी छान लागत नाही, पातळच तिची टेस्ट खूप छान लागते. ते जे डाळ होती ती मी ह्या कढईमध्ये घातलेली आहे
तर ज्या वाटीनं मी हे डाळ घेतलेली होती त्याच वाटीनं आता आपल्याला गुळाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर एका वाटीला थोडंसं कमी एवढा मी गूळ घेतलेला आहे. जास्त गोडही होत नाहीत, अगदीच खूप आणि कमीही नाही, परफेक्ट असं हे मेजरमेंट आहे. एका वाटीला थोडंसं कमी एवढं आपल्याला गूळ घालायचं आहे. गूळ आपल्याला फोडून घालायचं आहे. जी आपण बडीशोप, जायफळ आणि वेलायचीची पावडर केली होती ती याच्यामध्ये मी टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आणि गॅसवरती ही कढई आता ठेवून द्यायची आहे. तर यावेळेस ना तुम्ही गॅसची फ्लेम अगदी फास्ट ठेवली ना 5 मिनटं तरीही चालेल, कारण आता आपल्याला हा गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे आणि नंतर तो पूर्णपणे घट्ट करून घ्यायचा आहे. पुरणाच्या पोळीमध्ये पुरणही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ते घट्टही नाही झालेलं पाहिजे जास्त आणि पातळही नाही झालेलं पाहिजे, तरच पुरणपोळी अगदी छान होते. कितीही पुरण घातलं तर पोळी अजिबात फुटत नाही. तर इथं मी मधल्या गॅसवरती आमटी उकळत ठेवलेली आहे आणि इकडच्या गॅसवरती पुरण जे आहे, डाळ आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते आपलं शिजत आहे. तर आमटीला ही छान अशी उकळी फुटलेली आहे. 5 मिनटं झालेली आहेत. तर आणखी एक 5 ते 7 मिनटं मी आमटीही उकळून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं डाळ आणि गूळ ही व्यवस्थित असं पातळ झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी इथं फास्टच ठेवलेली आहे, कारण मलाही हे पटकन आवरायचं आहे म्हणून. आणि जाड बुडाची कढई असल्यामुळे हे करपायची वगैरे अजिबात भीती नाही आहे. तर आणखी एक 5 ते 7 मिनटं पुरणही आपण छान घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता अगदी खूप थोड्या वेळात, कमी कमी वेळात हा सगळा स्वयंपाक जो आहे तो आपला तयार झालेला आहे. आता फक्त आपलं पुरण आणि पोळ्या ह्या 2च गोष्टी राहिलेल्या आहेत. जर तुम्ही हा सगळा स्वयंपाक अगोदर करून घेतला आणि नंतर गरम गरम पोळ्या करून जरी जेवायला वाढलं तरी पण काहीच हरकत नाही. पटकन स्वयंपाक होतो आणि खूप छानही होतो. तर इथं हे मिश्रण जे आहे ते छान असं घट्ट झालेलं आहे. आणखी एक गोष्ट ही मिश्रण जेवढं जास्त वेळ तुम्ही परताल, जास्त वेळ म्हणजे घट्ट कराल, तेवढं पुरण जास्त दिवस टिकतं. फ्रीजमध्ये अगदी 15 दिवस म्हणाल तर तुम्ही याच्या रोज पोळ्या बनवून खाऊ शकता. इतकं छान पुरण राहतं 15 दिवसापर्यंत फ्रीजमध्ये, अजिबात खराब होत नाही. एकदा अशा पद्धतीने करून बघा. तर हे बघा एवढा घट्ट असा हा गोळा जो आहे डाळ आणि गुळाचा तो झाला पाहिजे. इथल्या स्टेजपर्यंत आपल्याला पुरण हे परतायचं आहे, डाळ आणि गुळाचं मिश्रण हे परतायचं आहे. चमच्यावर घेतल्यानंतर ते सहजासहजी खाली नाही पडलं पाहिजे, इथपर्यंत हे परतायचं आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे समजायचं की पुरण हे आपलं तयार आहे आणि छान असं परतलं गेलं आहे. तर त्याच चाळणीमध्ये, पुरणाच्या चाळणीमध्ये, डाळीच्यामध्ये मी हे पुरण काढून घेतलेलं आहे आणि आता एका वाटीने गरमागरम हे पुरण मी आता बारीक करून घेणार आहे. 2 मिनिटाच्या आतमध्ये या चाळणीमध्ये पुरण अतिशय छान आणि मऊ असं बारीक होतं, अजिबात वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे मी हे पुरण हे बारीक करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, अतिशय परफेक्ट असं सहजासहजी या पुरणाचा गोळा तयार होतो आहे. हे किंचित गरम आहे तरी पण आणि अतिशय मऊसूत असं हे पेढ्यासारखं पुरण तयार झालेलं आहे आणि अगदी कमी वेळात. तर आता पुरणपोळीची जी मेन स्टेप आहे ती राहिलेली आहे आपली आणि ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथं किचन कट्टा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे सगळ्यात अगोदर. आता आपण जी कणिक मळलेली आहे त्या कणकीला आपल्याला व्यवस्थित असं मऊ करायचं आहे. जर तुमच्याकडे हे नसेल, खलबत्ता नसेल तर तुम्ही हातानेही मळू शकता. ती स्टेप तुम्हाला नंतर सांगते मी. तर माझ्याकडे हा खलबत्ता आहे. तर याच्यामध्ये मी मैदा घातल्यामुळं कदाचित तुम्हाला वाटत असेल जर पोळ्या कडक होतील किंवा वातड होतील, पण तसं अजिबात काही होणार नाही. कारण मी कणकीला व्यवस्थित असं मऊ करून घेणार आहे. माझी आजी नेहमी म्हणायची की पुरणाची कणिक ही अगदी लोण्यासारखी असली पाहिजे. तिचा गोळा हा अगदी लोण्यासारखा झाला पाहिजे. कितीही लांब ती कणिक ओढता आली पाहिजे, ओढता आली पाहिजे आणि कितीही पातळ तिची पोळी लाटता आली पाहिजे, अशी कणिक पुरणाला पाहिजे. अगदी 5 ते 7 मिनटं मी या कणकीला छान असं मऊ करून घेतलेलं आहे.
आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आणखी एक 4 ते 5 मिनटं हाताने व्यवस्थित अशी ही कणिक चुरून घ्यायची आहे. अतिशय मऊ अशी ही कणिक झाली पाहिजे, मळून घ्यायची आहे. पाण्याने मळून घेतल्यानंतर मी इथं थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल घालून आणखी एक 3 ते 4 मिनटं ही कणिक मी मळलेली आहे. अतिशय मऊ केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर साधारण सगळी मिळून एक 10 ते 12 मिनटं मी ह्या आणखी कणकीला दिलेल्या आहेत आणि व्यवस्थित अशी ही कणिक मळून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे तो खलबत्ता नसेलच तर तुम्ही हाताने थोडं थोडं पाणी घालून एक 10 मिनटापर्यंत ही कणिक चांगली चुरून घ्या आणि ह्याच्या एकदा पोळ्या अशा प्रकारे करून बघा. तोंडात टाकताच पोळी विरघळते, इतकी मऊ आणि लुसलुशीत ह्याची पोळी तयार होते. तर तुम्ही पाहू शकता कणिक अतिशय छान अशी तयार झालेली आहे. ह्या कणकीची कितीही पातळ पोळी लाटता येते, अगदी तव्यावर टाकली की टम्म अशी पोळी फुगते. चला तर मग आता आपण याच्या पोळ्या लाटून घेऊयात. तर इथं मी सगळी तयारी केलेली आहे. थोडासा कणकीचा गोळा घ्यायचा आहे, त्याचा छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे, त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याची एक वाटी तयार करून घ्यायची आहे. जेवढं आपण कणिक घेतली होती तेवढाच आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त घेतला तरीही चालेल, अजिबात काही प्रॉब्लेम होणार नाही. तर इथं बघा जेवढी कणिक होती त्याच्यापेक्षा थोडा मोठाच गोळा मी इथं घेतलेला आहे. व्यवस्थित असं त्याच्यामध्ये हे स्टफिंग आपल्याला भरायचं आहे. कडेनी पॅक करत व्यवस्थित अशा त्याच्या प्लेट्स तयार करून हा उंडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. वरती जर तुम्हाला जास्त कणिक वाटत असेल तर तुम्ही ती काढूनही टाकू शकता किंवा त्याच्यामध्येही मिक्स करू शकता. तर हा असा आपला उंडा तयार झालेला आहे. मी त्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि हाताच्या मदतीने थोडंसं असा हा आता आपला फ्लॅट करून घ्यायचा आहे आणि आता आपण याची पोळी लाटणार आहोत. तर पोळी लाटताना कधीही दोन्ही साईडने लाटायची, म्हणजे ती दोन्हीकडूनही छान टम्म अशी फुगते आणि पुरण व्यवस्थित सगळीकडे सारखं असं पसरलं जातं. तर एका साईडनी लाटल्यानंतर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि नंतर दुसऱ्या साईडनं लाटायचं आहे. पोळीही लाटताना कधीही अगोदर तिच्या कडा लाटायच्या, कडेने लाटायची, म्हणजे पुरण हे कडेपर्यंत शेवटपर्यंत जातं, सगळीकडे सारखं पसरलं जातं. असं नाही की पुरण मध्येच राहिलं आणि कडेने पोळी तशीच राहिली, असं नाही आहे. तर हे बघा पुरण अगदी शेवटपर्यंत सारखं पसरलेलं गेलेलं आहे आणि दोन्ही साईडनं छान अशी मी एकदम पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे. तर आता आपण हिला भाजणार आहोत. तवा पहिलेच मी गॅसवरती तापत ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम मी इथं मीडियमच ठेवलेली आहे आणि एका साईडनं थोडीशी अशी भाजल्यानंतर तिला आपण दुसऱ्या साईडनं पलटणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता अजिबात पुरण कुठेही बाहेर निघालेलं नाही आहे, कुठेही पोळी फुटलेली नाही आहे. तर छान अशी आपण तेल लावून ही पोळी भाजून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता एकदम टम्म अशी फुगलेली ही आपली पुरणपोळी जराही न फुटता पुरण बिलकुल बाहेर न निघता तयार झालेली आहे. तर तुम्हीही अशा प्रकारे एकदा पुरणपोळी नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे ही पुरणपोळीची जी थाळी आहे ती मी अगदी 1 तासाच्या आत सगळा स्वयंपाक तयार केलेला आहे आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर अगदी 1 तासाच्या आत मी हा पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक तयार केलेला आहे. लवकरच भेटूयात पुढच्या वेळेस अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.